यांच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना चिखलीमध्ये उभी राहिली होती त्याचाच प्रत्यय काहीसा आज पाहायला मिळाला की अजून पूर्ण गावामध्ये या मतदारसंघात पोहोचलो नाही. केवळ 70-80 गावातले प्रवेश घेतले. अजून तर गावागावातून शाखा करायच्या, महिला शाखा करायची, युवाची शाखा करायची, शेतकरी शाखा करायची, गावात भाषणं करायची. तर हे तर अजून बाकीच आहे. असं असताना इतका प्रचंड उत्साह चिखलीतल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसला. याचा अर्थ आता मी डिसेंबर एंडपर्यंत सगळ्या गावात जाणार, सगळ्या शाखा आम्ही करणार आणि किमान लाखापर्यंतची कार्यकर्त्याची टीम आम्ही तयार करणार आणि डिसेंबरच्या दरम्यान आम्ही शिवसेनेचा एक मोठा मेळावा हा राजा टॉवरवर या चिखली मतदारसंघामध्ये आम्ही घेणार आणि तो जो काही आमचा मेळावा असेल तो चिखलीच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा असेल. अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. जे या मतदारसंघात ज्याच्याकडून कोणाकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर सामान्य नागरिकावर अन्याय होत असेल तो अन्याय 100% आम्ही होऊ देणार नाही. अन्यायाच्या विरोधात लढणं हा आमचा धर्म आधीपासूनचा आहे. तो आजही कायम आहे, उद्याही कायम राहील आणि जर कोणी अन्याय करेल तर आम्ही त्याला सोडणार पण नाही. कुणाल भैयाच्या बॅनरवर भावी आमदार म्हणून हे आता स्लोगन आलेलं आहे, त्या संदर्भामध्ये भाषणातही आपण सांगितलं. बघा, कार्यकर्ते उत्साही असतात. कोणी रील बनवतं, कोणी पोस्ट टाकतं, कोणाला वाटतं की हा माझ्या मनातला आमदार आहे. परंतु आता सध्या आजच्या तारखेमध्ये आमची शिवसेना भाजपाची आमची युती आहे. स्थानिक इथे भाजपचे आमदार आहेत. त्याच्यामुळे आज तरी आम्ही पुढचा काही आमदारकीचा विषय बोलू शकत नाही. परंतु भविष्यात जर युती झाली नाही तर आम्ही त्याबद्दल पण काही भाष्य करू शकत नाही.